कालभैरवनाथ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन हे शहरात करण्यात आले होते। नातवाडा येथील कालभैरवनाथ मंदिरामध्ये हे मंदिर सकाळीच भाविकांसाठी खुलं करण्यात आले होते। सकाळी 6 वाजता काळभैरव मूर्तीचा अभिषेक करून पूजापाठ करण्यात आला। यानंतर सकाळी 8 वाजता आरती, सकाळी 9 वाजता होम हवन, दुपारी 12 वाजता महाआरती, दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत महाप्रसादांचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला असून यानंतर सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत काळभैरवनाथ प्रतिमेची पालखी यावेळी नातवाडा येथून काढण्यात आली। यावेळी कालभैरवनाथ जयंती मोठ्या उत्साहात नातवाडा येथील कालभैरवनाथ मंदिरात साजरी करण्यात आली। या जयंतीच्या यशस्वीतेसाठी यावेळी सर्व नाथबाबा समाज मित्रमंडळाचे पदाधिकारी यावेळी वैभव मोरे, भावेशनाथ रूपचंद कासार, शुभम बाबा, श्याम वजारे यांच्यासह सर्व नाथबाबा समाज मित्रमंडळाचे पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले। ओम नमो आदेश, गुरुजी का आदेश। बोल श्री कालभैरवनाथ महाराज की जय। बोल श्री मच्छिंद्रनाथ बाबा की जय। गुरु गोरक्षनाथ बाबा की जय। बोल श्री कालभैरवनाथ महाराज की जय। भैरव जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नाथवाड्यामध्ये, काय सांगणार? हॅलो, कालभैरवनाथ जयंतीचा आज उत्सव आनंदात पार पडत आहे। सकाळपासून कार्यक्रमाची रूपरेषा होती। सकाळी 6 वाजता मूर्तीचा अभिषेक झाला, होम हवन पूजापाठ झाले आणि आताच महाप्रसाद समाप्त झालेला आहे। आता थोड्याच वेळात पालखीची मिरवणूक मंदिरातून निघणार आहे। किती वर्षापासून या मंदिराची परंपरा आहे? याची तर 100 वर्षापूर्वीचा काळ आहे। कारण का 1958 साली पहिले मंदिर होतं, त्यानंतर 1999 साली या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे। नाव सांगा आपलं? रूपचंदनाथ। जयंती आहे, या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। हो, इथे दरवर्षी म्हणजे 100 वर्ष आधीची परंपरा आहे, तशीच आम्ही आता यंग जनरेशन म्हणून आम्ही ही परंपरा निभवत आहोत। आणि संध्याकाळी आता होम हवन झालं सकाळी आणि संध्याकाळी आता पालखीची मिरवणूक निघणार आहे। महाप्रसाद ही 12 ते 4च्या दरम्यान असतो आणि संध्याकाळी पालखीचाही कार्यक्रम बाबांच्या कृपेने निघतो ना। रात्रभर एकतरी भजन इथे होत असतात, रात्रभर सकाळी 6 वाजेपर्यंत। नाव सांग तुझं? माझं नाव वैभव मोरे।